जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या एसीपी स्क्वॉड आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 271 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 20 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली। तर 4 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली असून 4 आरोपी फरार आहेत। अंबरनाथ शहरात बदलापूर ग्रामीण पोलिसांनी ड्रग्जवर कारवाई केल्यानंतर अंबरनाथ पोलिसांवर टीकेची झोड उठली होती। यानंतर अंबरनाथ एसीपी स्क्वॉड आणि अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी दिवसभर अंबरनाथच्या भगतसिंग नगर आणि उल्हासनगरमध्ये छापे टाकले। या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागले। 271 ग्रॅम एमडी, 20 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली। यामध्ये अंबरनाथमधून अयाज सय्यद, नूरजहां शेख, शाकिरा अन्सारी आणि शरीफ शेख या चौघांना तसंच उल्हासनगरमधून दोघांना अटक करण्यात आली। तर नियाज सय्यद यांच्यासह 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। काल रोजी उल्हासनगर झोनमध्ये एकूण 2 ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे। यामध्ये अंबरनाथ एसीपी ऑफिस स्टाफ आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांनी भगतसिंग नगर येथे ही कारवाई केलेली आहे। यामध्ये एकूण 33 ग्राम एमडी आणि 20,17,000ची कॅश रोकड जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। त्यांची नावे अयाज शेख, नूरी शेख, शाकिरा शेख आणि शरीफ शेख हे चौघांना काल आम्ही अटक केलेली आहे। आणि एकूण इतर 4 आरोपी जे आहेत ते यामध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। याच पथकाने सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण कारवाई केलेली आहे। त्यात एकूण 238 ग्राम एमडी हा जप्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत। यात एक आरोपी जो आहे तो कल्याणचा आहे आणि दुसरा मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत आहे। त्यांनाही काल रात्री आपण अटक केलेली आहे। अशा पद्धतीने एकूण काल 2 कारवाया करण्यात आल्या असून जवळपास 31 लाख रुपयाचा मुद्देमाल दोन्ही कारवायांमध्ये आपण जप्त केलेला आहे। याचा पुढील तपास जो आहे तो अंबरनाथ तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत। यामध्ये हा एमडी नक्की कुठून आणला, त्यानंतर ते आणण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याचा मनी ट्रेल जो आहे या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।